IPL सामन्यावर सट्टा लावणारं रॅकेट नाशिक पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे। नाशिकच्या वडाळा रोडवरच्या विधातेनगरमधल्या बंगल्यातनं 8 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडनं टीव्ही, 3 लॅपटॉप, 79 मोबाईल, 2 पेन ड्राइव्ह असा 4,22,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अटक केलेल्यांमध्ये नागपूरचे 5, बिहारचे 2 तर गोंदियाच्या एका व्यक्तीचा समावेश आहे। मुंबई नाका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कोलकाता आणि हैदराबाद संघाच्या सामन्यादरम्यान अत्याधुनिक पद्धतीने हा सट्टा खेळला जात होता। नागपूरचे 5, बिहारचे 2 आणि गोंदियाचा 1 अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले हे सट्टेबाज या सगळ्यांनी एकत्र येऊन नाशिकमध्ये हा उद्योग सुरू केलेला होता। त्यांना अटक करण्यात आलेली आहे। 4 लाखांचा माल आणि त्याचबरोबर टीव्ही, 3 लॅपटॉप आणि 79 मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहेत। नागपूर, बिहार आणि गोंदिया अशा वेगवेगळ्या भागातून आरोपींनी एकत्र येऊन नाशिकमध्ये ही सट्टेबाजी सुरू केलेली होती। जप्त केलेला माल सध्या आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतो आहे। याच्यामध्ये टीव्ही आहे, 3 लॅपटॉप आहेत, 79 मोबाईल आहेत, 2 पेन ड्राइव्ह आहेत, असा एकूण सगळा मिळून 4,22,000 रुपयांचा हा मुद्देमाल पोलिसांनी अटक केलेला आहे, पोलिसांनी जप्त केलेला आहे। आणि या प्रकरणामध्ये नागपूरच्या 5 जणांना, बिहारच्या 2घांना आणि गोंदियाच्या एकाला अशी एकूण 8 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। या सगळ्या साहित्याच्या मदतीने सट्टेबाजीचं काम सुरू होतं। नाशिकमधला हा प्रकार पोलिसांनी उघडकीला आणला आहे। IPL मॅचवर सट्टा लावणाऱ्या एका मोठ्या टोळीला नाशिक पोलिसांनी रंगेहात अटक केलेली आहे। या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे। यामध्ये 5 जण नागपूरचे, 2 जण बिहारचे तर 1 गोंदिया जिल्ह्यातला आहे। काल हैदराबाद आणि कोलकाता या 2 संघादरम्यान मॅच चालू होती, त्यावेळेस वडाळा शिवारातल्या एका बंगल्यामध्ये हा संपूर्ण सट्टा बाजार सुरू होता। पोलिसांनी तब्बल 79 मोबाईल फोन ताब्यात घेतलेले आहेत, त्याचबरोबर 3 लॅपटॉप आणि काही व्हॉइस रेकॉर्डर देखील घेतलेले आहेत। आपण जे बघत आहात हेच मोबाईल आहेत आणि याच मोबाईलच्या माध्यमातून हा संपूर्ण सट्टा खेळला जात होता। नेमकी याची कार्यप्रणाली कशी आहे, आपण आता जे बघत आहात ते कम्युनिकेटर आहे। याच्यावर काही नावं लिहिलेली आहेत, राज आहे, ओम आहे, मुन्ना आहे आणि काही मोबाईलचे त्यांच्यावर मोबाईल क्रमांक लिहिलेले आहेत। हे जे आहेत याच्यावर लोकांचे फोन येतात जे सट्टा खेळतात आणि त्या माध्यमातून हा संपूर्ण काळा बाजार केला जातो। आपल्याबरोबर DCP क्राईम आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। यामध्ये कम्युनिकेटरवरती जेव्हा एखादा फोन येतो तो फोन मोबाईलमध्ये रेकॉर्ड होतो। मोबाईलच्या व्हॉइस लॉगरवरनं त्यांच्याकडील जो दुसरे मोबाईल आहेत त्यामध्ये व्हॉइस लॉगरला तो रेकॉर्ड होतो आणि त्याच्या माईक सिस्टीमवरनं ते निश्चित त्याने काय कशावर सट्टा लावलेला आहे ते निष्पन्न करून ते त्या पेनड्राईव्हवर घेतात। पेनड्राईव्हवरील सट्टा त्यांची संपूर्ण माहिती ते दिवसभरात ज्यांनी त्या किंवा त्या मॅचच्या दरम्यान ज्यांनी तो सट्टा लावलेला आहे त्याचा हिशोब तो नंतर वेगळा लॅपटॉपवर करून घेतात। या कम्युनिकेटरचा फायदा असाच आहे त्यांना की एका वेळी इतक्या स्वरूपात लोक उभं करण्यापेक्षा किंवा इतक्या लोकांना मोबाईल ऑपरेट करून देण्यापेक्षा एकाच वेळी जवळजवळ 20, 25, 30 मोबाईल फोन कम्युनिकेटरवर एकत्रित लावले जातात आणि त्याप्रमाणे आलेल्या मोबाईल नंबरवरनं फक्त डाटा रेकॉर्ड करून पुढे त्यांच्या ऑफिसमधनं ते पैसे विशिष्ट ऑफिसमध्ये त्यांना ट्रान्सफर केले जातात। असा तपासात अद्याप आम्ही शोध घेत आहोत। पुढील माहिती त्यामध्ये मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।